हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. संधाता. व्यक्तींशी त्यांच्या कर्मफलाची जो गाठ घालून देतो असा याचा साधा सरळ सोपा अर्थ. आपला सनातन धर्म सोडला तर इतर कुठल्याही धर्मात कर्मफलाची, कर्माच्या सिद्धांताची इतकी व्यापक खोलवर चर्चा झालेली आढळत नाही. कर्मफलासंदर्भात तर आपण मागील अनेक जन्मांचा हिशोब धरतो. ख्रिस्ती, मुस्लिम धर्म काळाच्या संदर्भात अगदी अलीकडचे आहे. धर्म म्हणजे उपासना पद्धती असा अर्थ घेतला तर त्याबाबत वाद होण्याचे कारण नाही. परंतु ज्याने आपल्या मनुष्य जीवनाची धारणा होते असा जर धर्माचा अर्थ घेतला तर जीवनाची धारणा होण्यासंदर्भात खूप खोलवर विचार करणे प्राप्त आहे. अलीकडचा 30 ते 40 वर्षात विकसित देशात पूर्वजन्मासंदर्भात खूप संशोधन झाले आहे, होत आहे. सध्या जन्मातील शारीरिक किंवा मानसिक यातनांवर पास्ट लाईफ रिग्रेशन प्रतिप्रसव या उपचार पद्धतीद्वारे अनेकांना या यातना पूर्णतः थांबल्याचा अनुभव आहे. ज्यांनी या उपचार पद्धतीचा अवलंब करून घेतला त्यांना समाधानी आयुष्य जगता आले आहे. हे सर्व लोक ज्यांनी ही उपचार पद्धती घेतली त्यांनी कर्माचे किती सूक्ष्म परिणाम होतात हे बघितले आणि ते आश्चर्यचकित झाले. भगवंतांनी गीतेमधील 3ऱ्या अध्यायातील 47व्या श्लोकात आणि 18व्या अध्यायातील 61व्या श्लोकात कर्मफलासंदर्भात अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे की ज्यावर आपण मनन चिंतन करावे. फार थोडे लोक आपल्या मागील आयुष्याचे सिंहावलोकन करतात, घडलेल्या चुका मनोमन मान्य करून पुढील आयुष्यात दुरुस्ती करताना दिसतात. बाकी जवळजवळ 90% लोक इतरांना दोष देऊन स्वतःच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडतात. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे ग्रंथ आपल्या जीवनाची जबाबदारी ही आपलीच जबाबदारी आहे याबाबत अतिशय सुयोग्य मार्गदर्शन करतात. काही चुका घडल्या असतील तर त्याबाबत मार्गदर्शन करतात. एकदा आपले जीवन ही आपली जबाबदारी आहे हे मान्य केले की खूप काही चांगले करता येते, चांगलेच घडते. या छोट्याशा नामापाठीमागे किती व्यापक अर्थ दडलेला आहे याचा विचार केला तर मन आदराने, प्रेमाने भरून येते. हरिओम.